तर याविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत सामाजिक कार्यकर्त्या मेधा सोमय्या। मॅडम, कार्यक्रमात स्वागत आहे तुमचं। त्यांनी आरोग्य क्षेत्रात काम केलंय। युवक प्रतिष्ठान नावाची एक NGO ही त्या चालवतात। मॅडम, साम टीव्हीच्या पुढाकारानं सकाळ माध्यम समूहानं तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान सुरू केलंय। या अभियानाद्वारे महिलांची प्रतिष्ठा उंचवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। तुम्ही या अभियानात कशा पद्धतीने सहभागी होणार आहात, काय सांगाल? सर्वप्रथम मी साम टीव्हीचं सकाळ वर्तमानपत्र समूहाचं आणि मुख्यत्वे माझे सहपाठी श्री अभिजित पवार या सर्वांचं सगळ्यात पहिल्यांदा कौतुक करू इच्छिते, खूप सारं कौतुक करू इच्छिते की अशाच तऱ्हेने सामाजिक भान ठेवून सामाजिक जाणीवेच्या माध्यमातून स्त्री प्रतिष्ठा अभियान हा कार्यक्रम त्यांनी उपक्रम हा चालू केला। त्याला सगळ्यात पहिल्यांदा खूप खूप शुभेच्छा। आणि माझ्या दृष्टिकोनातून मी जर का प्रयत्न करायचं म्हटलं तर ह्या उपक्रमाचे जिथे जिथे कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमांचे सर्वसामान्य स्त्रियांपर्यंत ते पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायचा मी प्रयत्न करणार आहे आणि मी सर्व ठिकाणी ते सांगतेही आहे। अजूनही माझं ते काम चालू आहे। मला असं वाटतं ह्या बाबतीमध्ये स्त्रीची प्रतिष्ठा किंवा स्त्रीचं जे सत्व आहे, तिची जी अस्मिता आहे ती स्त्रीनेच ओळखायला पाहिजे, तिला जाणीव झाली पाहिजे। आणि स्त्री पुरुषापेक्षा वेगळी आहे आणि ते वेगळे पण मानवाचं सातत्य चालवण्याचा जो काही भार आहे किंवा जे काही जबाबदारी आहे ती फक्त स्त्रीला आलेली आहे, जे पुरुष करू शकत नाही। आणि याची जाणीव सर्वतोपरी प्रत्येक स्त्रीनी आजूबाजूच्या स्त्रियांना आणि पुरुषांना अर्थात समाजाला करून देणं गरजेचं आहे। म्हणजे जर का स्त्री नसेल तर मानवाचा वंश चालू शकणार नाही आणि त्याच्यामुळे तिची प्रतिष्ठा ही संपूर्ण मानव जातीची प्रतिष्ठा आहे असं माझं ठाम मत आहे। आणि त्याच्यासाठी स्त्रीला संधी मिळाली पाहिजे। माझं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तिला संधी मिळत नाहीये। समान संधी तेव्हाच समान प्रतिष्ठा आणि समान संधी मिळाल्यावर ती स्त्री स्वतःला निश्चितपणे तिची क्षमता आहे, ती स्वतःला सिद्ध करू शकेल आणि ती पुरुषाच्या बरोबरीने किंबहुना त्याच्याहून 2 पावलं जास्त सुद्धा पुढे जाऊ शकेल असा माझा दृढ विश्वास आहे। आणि त्याच्यासाठी सर्वतोपरी मी प्रयत्न करते आहे, आजही करते आहे। खास करून कौशल्य प्रशिक्षण क्षेत्रामध्ये करते आहे, आरोग्याच्या क्षेत्रामध्ये करते आहे, संधीच्या उपलब्धतेच्या बाबतीमध्ये करते आहे आणि तो प्रयत्न मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये मी करत राहीन। आणि या कार्यक्रमामुळे खास करून मला खूप चांगलं एक बळ मिळालेलं आहे, आत्मिक बळ मिळालेलं आहे, एक अप्रिसिएशन मिळालेलं आहे आणि एक चांगल्या प्रकारचं पाठबळ मिळालेलं आहे की जी मी एकटीच नाही, माझ्याबरोबर खूप जण आहेत आणि आम्ही एकत्र मिळून समाजासाठी काहीतरी नक्कीच करू शकू, खास करून स्त्रीच्या प्रतिष्ठेसाठी असं मला वाटतं। नक्कीच मेधाजी, तुम्ही स्वतः एक NGO चालवता, आरोग्यविषयक तुम्ही काम करताय। महिलांचे कुठचे प्रश्न तुमच्या समोर येतात आणि त्याविषयी तुम्ही ते सोडवण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करताय? समोरचा प्रश्न येतो तो मी HIV बाधित मातांवर काम करते। म्हणजे ज्यांना HIV झालेला आहे अशा महिलांवर काम करते आणि प्रामुख्याने मला असं जाणवतं की 90% महिलांना HIV त्यांच्या नवऱ्यांकडून आलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या बाळांना होण्याची शक्यता आहे। तर मी सर्वात प्रथम त्यांना आधार देणं म्हणजे त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं, मानसिक आधार देणं, त्यांच्या मुलांना स्वतःच्या पायावर उभं करणं, याचे जीवन आसरा आणि जीवन आधार असे 2 उपक्रम आम्ही चालवतो आणि त्यांना हे सांगतो की हे बघा, हे जरी झालेलं असलं तरी तुम्ही जीवन जगू शकता। आणि आज माझ्याबरोबर काम करणाऱ्या अनेक महिला अशा आहेत की ज्या 15-15 वर्ष माझ्याबरोबर काम करतायत, HIV असूनही काम करतायत, त्यांच्या मुलांना त्यांनी चांगल्या रीतीने शिकवलेलं आहे, त्यांच्या ज्या काही अडचणी असतील, ज्या काही त्यांच्या समस्या असतील, अगदी खायचं का इथपासून ते व्यायाम काय करायचा इथपर्यंत, आणि जर का कोणाला लग्न करायचं असेल तर अशाच एखाद्या HIV बाधित तरुणाशी लग्न करून एक सहजीवन त्यांचं चांगल्या रीतीने होईल, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता येईल, त्यांना दुसऱ्यांकडे बघायला लागता कामा नये अशासाठी आम्ही प्रयत्न करतो। खास करून त्यांना प्रतिष्ठा मिळवून देणं, त्यांचे स्वतःच्या पायावर उभं राहणं, त्यांना शिक्षण देणं आणि त्यांच्या मुलांना शिक्षण देऊन त्यांच्या पायावर उभं राहणं, जेणेकरून वयाच्या 18व्या वर्षी त्यांच्या मुलांना 50,000 रुपये मिळतील की ज्यामुळे ते त्यांचं स्वतःचं आयुष्य चांगल्या रीतीने जगू शकतील। हे आमच्या कामाचं खास करून स्वरूप आहे। हे आरोग्याच्या क्षेत्रातलं झालं। दुसरं जर का मी म्हणायचं झालं तर मी ग्रामीण विभागामध्ये काम करते, जनशिक्षण संस्थांच्या माध्यमातून। रायगड जिल्ह्यामध्ये 800 ते 900 ठिकाणी आमचे कार्यक्रम सुरू असतात, कौशल्य प्रशिक्षण केंद्र, आणि ज्याच्या योगे आम्ही आमच्या महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी ताकद देतो, क्षमता देतो आणि मानसिकता देतो आणि संधीची उपलब्धता पण। आणि हे पण तेवढंच महत्वाचं कार्य आहे, कारण की ती जर का त्यामधली क्षमता पूर्णतः उपयोगाला आली आणि त्यानंतर ती जर का स्वतःच्या पायावर उभी राहिली तर तिची निर्णय क्षमताही वाढेल आणि तिची वल्नरेबिलिटी
खूप कमी होईल आणि ती कमी होताना दिसते मला गेल्या 20 वर्षामध्ये. हे मला फार प्रकर्षाने जाणवतं. धन्यवाद मेधाजी, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. तर मेधाजी त्यांच्या आरोग्यविषयक NGO चालवत आहेत आणि स्त्रीला स्वावलंबी करून तिची प्रतिष्ठा उंचावण्याचा